नमस्कार, स्वागत आहे आपलं जन जागृती न्यूज महाराष्ट्र याच्यामध्ये. आपण आहोत बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी. आज रविवारचा बीडमध्ये बाजार असतो, आठवडी बाजार. आणि या बाजारासाठी संपूर्ण तालुक्यातील लोक या बाजारासाठी येतात. या नागरिकांसाठी आज या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम, छोटासा कार्यक्रम आहे, पण तो विशेष आहे. तो या ठिकाणी राबवला जातोय. या ठिकाणच्या नागरिकांना आलेल्या प्रत्येक नागरिकासाठी ज्यूस ठेवण्यात आलेला आहे. आणि या ज्यूस ठेवण्यामागचं एक छोटस कारण आहे. बीडमध्ये एकता नावाचा जो ग्रुप आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो. आणि महाराष्ट्रातील गोर गरीब जे लोक आहेत, मग ते कुठलाही धर्म, जात, पंथ, म्हणजे कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो किंवा पंथाचे असो, त्याच्यासाठी हा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो. जावेद भैया कुरेशी हे हा ग्रुप चालवतात. आणि या जावेद भैयांना संपूर्ण मराठवाडा ते जवळपास महाराष्ट्रामध्ये दयावान या नावानं ओळखलं जातं. आज त्यांचे एक सहकारी आहेत, मण्यार नावाचे. त्या मण्यार नावाच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्या की या कार्यक्रम घेण्यामागची काय भावना आहे. त्यांनी या अगोदर सुद्धा जावेद भैया कुरेशी यांच्यासाठी दुग्धाभिषेक केलेला होता. आणि आज या आठवडी बाजारामध्ये ते प्रत्येक नागरिकांसाठी ज्यूस ठेवत आहे. भैयाशी आपण बोलतोय. भैया, पहिलं आपलं नाव सांगा. असलम जाफर मनियार. भैया, आज तुम्ही या आठवडी बाजारामध्ये प्रत्येक नागरिकासाठी ज्यूस पाजताय. या कार्यक्रमामागची नेमकी भावना काय? या कार्यक्रमाची जी भावना आहे माझी, ते म्हणायचा उद्देश हेच आहे की मी हे कार्यक्रमामध्ये जे बॅनर बनवून टाकले, ते कोणता बी धर्म असू द्या, 2 वर्षाचा मुलगा ज्याला जे तर मम्मी पापा सरळ सांगता येत नाही, त्याच्या डोक्यात धर्माच्या गोष्टी टाकू नये. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है उसकी ये गुलचिता हमारा. ये मेरा संदेश था पूरे बीड़ जिले के जो बाजार की पब्लिक है. मैं चाहता था ये लोग देखे कि जावेद भैया कुरैशी जो काम करते हैं, मुझे उनसे प्रेरणा मिली है ये काम करने की. और मैं चाहता हूँ कि हर कोई ये काम करे. जावेद भैया के पास जो है तो जात धर्म कुछ नहीं है. उनके पास मंदिर का काम हो, मस्जिद का काम हो, कोई गरीब का दवाखाने का काम हो, या किसका कोई भी मसला हो, वो कोई धर्म नहीं देखते. वो जो है तो सिर्फ काम देखते. और एकता ग्रुप मतलब ये पूरी एक जान है. यहाँ ना कोई हिंदू है, ना मुसलमान है, ना कोई सिख है, ना कोई ईसाई. यह है एकता ग्रुप की खासियत. और एकता ग्रुप की खासियत की खास से ये वजह से मैं 21 साल से जावेद भैया के साथ में रह रहा हूँ, और मुझे ये प्रेरणा मिली है. और ये जो मैं काम कर रहा हूँ, इससे मेरे मन को बहुत बड़ी शांति मिलती है. जैसे जावेद भैया के साथ में रह के मैं ये सीखा. मैं जावेद भैया का आभारी हूँ कि मैं उनका साथ मुझे मिला. और जावेद भैया का भी बहुत बड़ा आभारी हूँ कि मुझे जावेद भैया का साथ मिला. और बीड़ जिले में मैं ये कहूंगा कि बीड़ जिले में सबसे बड़ा बयान अगर मैं बोलूंगा तो सिर्फ मैं है. लोग जो है तो बच्चन के बयान होते हैं, कोई शाहरुख का फैन होता है, कोई सलमान का फैन होता है. मैं सिर्फ जावेद भैया का फैन हूँ. सिनेमा सृष्टीमध्ये अनेक हिरो हिरोईनचे फॅन असतात, पण भैयांनी सांगितलं मी एक सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीचं फॅन आहे. आणि त्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल टाकून मी माझ्या पद्धतीनं एक छोटस समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं या भावनेतून हे मनियार दादा आठवडी बाजार असेल किंवा इतर जे काही सामूहिक ठिकाणं असतील, अशा ठिकाणी त्यांच्या परीनं ते सुद्धा आता नागरिकांसाठी उतरलेले आहेत. आणि त्यांच्या पद्धतीनं जी काय मदत होईल, फुलाची पाकळी, ते त्यांच्या दृष्टीनं त्यांचा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याकडे दुसरे दादा आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय. दादा, नाव सांगा. सुशील जाधव. दादा, आज तुम्ही या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये हा कार्यक्रम घेताय, काय भावना आहे या मागची? आज जावेद भैया कुरैशी यांना दयावान नावाने ओळखलं. बरोबर. जावेद भैया कुरैशी हे एक मुस्लिमलाच मदत नाही करत, हिंदू मुस्लिम हे एक समांतर होते. आणि त्यांच्याकडून मंदिरासाठी कळसाचं काम, कुठं मदत, काय पावसात वगैरे काय घर ओढून गेलं तर ते हिंदूसाठी मदत करतात. आणि मुस्लिम समाजामध्ये एक नेता असा आहे की जावेद भैया, त्याचं नाव दयावान
म्हणून आम्ही समजू शकतो की ते माणूस मदतीचा कुठे बी असू दे हातभार लावतोय. जात बघून काम करीत नाही ते माणूस. हिंदू मुस्लिम हे जात बघत नाही. हे माणूस ज्याला मदत पाहिजे त्याला मदत करतो. ज्याच्या घरी पत्रा नाही त्या पत्रा टाकतो, त्याला आसरा देतो. त्या आसऱ्याच्या नावाखाली जावेद भाईचं भारी चालतं. आणि ते काम त्यांच्यासाठी एकदम त्यांनी 2001 पासून काम चालू केलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांचं काम चालूच आहे. त्यांना बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात त्यांना त्यांची ओळख आहे. दयावान ह्या नावाने जावेद भैया यांनी चांगली मदत केलेली आहे. आणि आज अत्यंत बाजारामध्ये गर्दी असताना लोकांना ताण लागते. त्यांनी पाणी पाजण्याचं नाही, ज्यूस पाजण्याचं काम केलं. हे जावेद भाईचं काम आहे. आणि हे काम नाणं खणखणीत असल्यावरच करते माणूस, असं माणूस करीत नाही. त्याच्यामुळे त्यांचं नाव एकदम देवाने त्यांना अजून चांगली हे करावं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले होती वो गुलसिता हमारा. कारण भारतामध्ये 18 पगड जाती राहतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध असतील किंवा इतर छोटे छोटे समुदाय असतील. पण हे सगळे समुदाय एकता ग्रुपच्या नावानं एका छताखाली यावेत ही एक प्रांजळ भावना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ग्रुप सध्या काम करताना आपण म्हणजे बघत आहोत. 2001 पासून या ग्रुपचं काम हळूहळू वाढत गेलं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हा ग्रुप काम करतोय. जनजागृती न्यूजसाठी मी महादेव सवाई.